सुट्टीवर गावी आलेल्या जवानाला पत्नी आणि तिच्या अनोळखी साथीदाराने डोळे आणि हातपाय बांधून नाकातोंडावाटे विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पत्नी तेजस्विनी अमर देसाई, मूळ गाव नूल, तालुका गडहिंग्लज, सध्या राहणार पाटणे, पाईप कारखान्याजवळ संकेश्वर रोड, गडहिंग्लज हिला पोलिसांनी अटक केली आहे। तिच्या अज्ञात साथीदाराचा पोलीस कसून शोध घेत आहेत। दोघांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकारामुळे नूल, पंचक्रोशीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे। घटनास्थळ आणि पोलिसातून मिळालेली माहिती अशी की नूल येथील जवान अमर भीमगोंडा देसाई हे भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावत आहेत। त्यांनी येथील पाटणे पाईप कारखान्याजवळ दुमजली घर बांधलं आहे। मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या पत्नी तेजस्विनी या मुलगा आणि मुलीसह गडहिंग्लजमध्ये राहतात। अमर हे सध्या सुट्टीवर गावी आलेले आहेत। गुरुवारी रात्री 9:30च्या सुमारास जेवणानंतर अमर हे घरात झोपले होते। त्यावेळी तेजस्विनी आणि तिच्या अनोळखी साथीदाराने संगनमताने त्यांचे डोळे आणि हातपाय बांधून नाकातोंडावाटे त्यांना विष पाजले। त्यामुळे खडबडून जागे झालेल्या अमर यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केला। अमर यांच्या ओरडण्यामुळे जमलेल्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला। त्यामध्ये त्या अनोळखी साथीदाराने मदतीसाठी धावलेल्या खाडे यांच्या डोक्यात कशाने तरी मारहाण करून पलायन केले। दरम्यान घटनास्थळी जमलेल्या लोकांनीच अमर आणि खाडे यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। अमर यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदारा अधिक तपास करत आहेत। जवान अमर यांचे मूळ गाव नूल असून तेजस्विनी हिचे माहेर हे बाळ कानूल आहे। लग्नानंतर काही वर्ष हे बाळ मध्ये वास्तव्यास होते। दरम्यान त्यांनी गडहिंग्लजमध्ये 4 घर बांधले असून मुलांच्या शिक्षणासाठी ते गडहिंग्लजमध्ये राहतात। या घटनेमुळे नूल हे बाळसह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे।